विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामध्ये आपण पुढचा भाग पाहत असताना पेशी विज्ञान आणि व जैवतंत्रज्ञान याविषयी आपण माहिती घेत आहोत। यामध्ये आपण या मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे पुढचा जो भाग आहे तो आहे आपला आजचा जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत, तो म्हणजे आहे सेंद्रिय शेती। आता सेंद्रिय शेती ही संकल्पना काय आहे, तर सेंद्रिय शेती कशाला म्हणतात, तर सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खताचा व कीडनाशकाचा पूर्ण प्रतिबंध करून, म्हणजे पहा रासायनिक खताच्या वापरामुळे आज आपल्याला माहिती आहे की रासायनिक खताचा वापर केल्यामुळं जमिनीची जो काय पोत आहे तो दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे आणि क्षारपाड जमीन होत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम हा आपल्या मानवी जीवनावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वनस्पती आणि प्राण्यांवरती त्याचा परिणाम हा होऊ लागलेला आहे। आणि हा परिणाम आपल्याला टाळण्याकरिता आपण रासायनिक खताचा आणि कीटकनाशकांचा सगळ्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत। म्हणजे सेंद्रिय शेती ही नेमकी काय आहे, आता नवीन ही संकल्पना नव्यानं उदयास आलेली आहे। यामध्ये सेंद्रिय शेतीमध्ये आज आपल्याला लोकांचा उत्पादन खरेदी करण्यामागचा जो कल आहे तर हा वाढत चाललेला आहे आणि यातूनच आपल्याला एक यामध्ये नवीन संधी यामध्ये मिळू शकते। म्हणजेच पहा, शेतकरी म्हणून जर आपण विचार जर केला तर आज आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप गरजेचं आहे किंवा सेंद्रिय उत्पादने ही निर्माण करणं यासाठी शेतकऱ्यांनी आज प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्याचं महत्त्वाची जी कारण आहे ती कारण मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपण सेंद्रिय शेती म्हणजे काय हा मुद्दा समजून घेऊ। सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खताचा आणि कीटकनाशकांचा पूर्ण प्रतिबंध करून कसदार देशी, पहा याच्यामध्ये महत्त्वाचा जो काय की प्रतिबंध करायचा आहे, परंतु कशाचा करायचा आहे, रासायनिक खताचा आणि कीटकनाशकांचा प्रतिबंध करणे। म्हणजे रासायनिक जी कीडनाशक आहे त्याला आपण पेस्टिसाइड म्हणतो आणि कीटकनाशकांना आपण म्हणतो इन्सेक्टिसाइड। इन्सेक्ट म्हणजे आपण कीटक म्हणतो, म्हणजे कीटकांना नाश करण्यासाठी वापरली जाणारी रासायनिक पदार्थ म्हणजे आपण त्याला म्हणतो कीटकनाशक। आणि किडींना नष्ट करण्यासाठी वापरली जाणारी जी रासायनिक पदार्थ आहेत त्यांना आपण म्हणतो कीडनाशके। म्हणजे कीडनाशक आणि कीटकनाशकांचा आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला हे दिवसेंदिवस हे आपल्या आरोग्यावरती दिसू लागलेले आहेत। यामुळं आपल्याला आज सेंद्रिय शेतीकडं आणि सेंद्रिय उत्पादनाकडे वळणं खूप गरजेचं आहे। त्याचं महत्त्वाचं कारण जे आहे ते काय आहे ते आपण समजून घेणार आहोत। तर हे रासायनिक खताचा आणि कीटकनाशकाचा प्रतिबंध करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून महत्त्वाचं म्हणजे कसदार देशी। आता यामध्ये महत्त्वाचं आहे कसदार, जसं की आपली जमिनीचा जो कस आहे तो, आणि कसदार शेती की जे आपल्या जमिनीला सुटेबल होतात किंवा आपल्या जमिनीमध्ये ती पिकं येऊ शकतात। यामध्ये मातीचा प्रकार, हवामान, पाण्याची पातळी, पाणी धरून ठेवण्याची मातीची क्षमता अशी विविध कारणं या कसदार शेतीमध्ये येतात। म्हणजे आपल्या शेतीमध्ये घेतल्या जाणारं जे उत्पादन आहे ते कोणत्या प्रकारे चांगल्या पद्धतीने येऊ शकतं, असं जी काही शेतीवाहन जे आहेत हे शेतीवाहनाची आपल्याला निवड करून त्यांचा वापर आपल्याला नैसर्गिक समतोल राखून पर्यावरणपूरक पद्धतीनं शेती करणे म्हणजे सेंद्रिय शेती होय। सेंद्रिय शेती ही कशा पद्धतीने केली जाते हा आपण मुद्दा समजून घेताना सर्वप्रथम सेंद्रिय शेती म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं असेल। रासायनिक खताचा कीटकनाशकाचा पूर्ण प्रतिबंध करून, परत महत्त्वाचं म्हणजे कसदार शेती, देशी शेती वाणाचा वापर करणं, म्हणजे देशी वाणाचा वापर करणं, आपण ज्याला गावरान म्हणतो, की जे आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतं आणि आपलं त्यामुळं आरोग्य चांगलं राहू शकतं, की जेणेकरून निसर्गाचा समतोल राखला पाहिजे। यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे निसर्गाचा समतोल राखायचा आहे। निसर्गातले समतोल म्हणजे घटक जे आहेत यांचं प्रमाण आपल्याला कायम ठेवायचं आहे।
म्हणजे मातीतलं असणारं जे कर्ब आहे, म्हणजे आपण त्याला म्हणूया की सेंद्रिय घटकांची दिवसेंदिवस ही पातळी कमी होत चाललेली आहे. म्हणजे आपण उत्पादन घेण्याकरिता एक पीक पद्धती, आर्थिक लाभासाठी घेतल्या जाणारी नगदी पिकं ही जास्तीत जास्त उत्पादन मिळून आपल्याला पैसा कसा मिळेल या हेतू उद्देशानं शेतकरी शेतामध्ये पीक उत्पादन घेऊ लागलेले आहेत. परंतु त्याचा परिणाम हा पर्यावरणावरती होऊ लागलेला आहे. म्हणजेच नैसर्गिक समतोल हा ढासळला चाललेला आहे. तो ढासळू न देता पर्यावरणपूरक पद्धतीने शेती करणे म्हणजे सेंद्रिय शेती होय. आता ह्या सेंद्रिय शेतीमध्ये काय काय करणं गरजेचं आहे, कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहे, शेती करत असताना, सेंद्रिय शेती करत असताना आपण कोणत्या बाबीचा विचार केला पाहिजे, तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर आपल्याला पूर्णपणे टाळायचा असतो. त्यानंतर महत्त्वाचं मग या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा प्रतिबंध केल्याने आपल्याला उत्पादन मिळेलच का? कारण की ही जी वापरली गेली, आपण यापूर्वी जी वापरली गेली, याचं महत्त्वाचं कारण असं होतं की रासायनिक खताचा वापर जास्त केल्या गेल्यामुळं आपल्याला कीटकनाशकाचा आणि रासायनिक खताचा वापर केल्या गेल्यामुळं आपल्याला उत्पादन हे भरघोस मिळवत गेलो. परंतु त्यात वाढत जाणारा रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा खर्च हा दिवसेंदिवस हा वाढत चाललेला आहे. म्हणून आज आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचे आहे. तर मग यासाठी याला म्हणजे शेतीला पिकासाठी पर्यायी म्हणून दुसऱ्या खतांचा वापर करावा लागणार आहे. मग हा खताचा वापर करत असताना हे रासायनिक खत आणि कीटकनाशके जर टाळली तर वनस्पतीला लागणारे जे घटक आहेत तर हे निसर्गातून कशा प्रकारे मिळतील, मातीमधून कशा प्रकारे मिळेल, तर यासाठी आपल्याला पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला रासायनिक खताचा आणि कीटकनाशकाचा वापर टाळून याऐवजी सेंद्रिय खते, महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आहे सेंद्रिय खते. सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे. सेंद्रिय खते आपण यापूर्वी पाहिलाय की सेंद्रिय खते जी आहेत या खताचा वापर करावा लागणार आहे. या सेंद्रिय खतामध्ये येणारी कोणकोणती खतं आहेत की यामध्ये गांडूळ खत आहे, कंपोस्ट खत आहे, कंपोस्ट खत, त्यानंतर आहे गांडूळ खत. शेतामध्ये गांडूळ खताचा म्हणजे गांडुळाचा वापर करून, म्हणजे गांडूळ हे आपण विकत आणून शेतामधला जो पाला पाचोळा शेण जो काही आपल्या शेतामध्ये जो टाकाऊ जो कचरा आहे तो टाकाऊ कचरा एका ठिकाणी जमा करून विटीच्या साध्या बांधकामामध्ये हा कचरा टाकून यावरती गांडूळ ही जी आहे ही सोडल्याच्या नंतर त्या कचऱ्याला ओलं करून त्यामध्ये गांडूळ सोडून त्यापासून आपल्याला खत मिळवता येतं. असं जे काही गांडूळ खत आहे हे गांडूळ खत हे आपल्याला ह्या सेंद्रिय खतामध्ये येणारा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कंपोस्ट खत जसे की जनावरांचं मलमूत्र हे एका ठिकाणी जमा करून यापासून सुद्धा आपल्याला खत तयार करता येतं. असं जे कंपोस्ट खत जास्तीत जास्त याची कार्यक्षमता वाढविण्याकरता आपण आपल्या शेतीमध्ये ह्या कंपोस्ट खताचं चांगल्या पद्धतीनं कशा प्रकारे विघटन होईल याकरता आपल्याला बायो रिॲक्टर्स वापरून आपण चांगल्या पद्धतीनं हे सेंद्रिय खत ही मिळवू शकतो. एवढंच काय तर आपण आपल्या शेतामध्ये बायोगॅस संयंत्राची जर व्यवस्था केली किंवा घराच्या जवळच्या ओसाड जमिनीमध्ये आपण जनावरांचा जो काही गोठा असतो या गोठ्यामध्ये सुद्धा आपण गोबर गॅस या संयंत्राची जर आपण बांधणी केली. आज आपण पाहिलं तर मोठमोठ्या प्लास्टिकच्या टाक्या वापरून किंवा चांगल्या प्रकारचे पॉलिथिलिन्स बॅग जे असतात या वापरून आज आधुनिक पद्धतीनं गोबर गॅस म्हणजे बायोगॅस आपण तयार करू शकतो. आणि ही आज काळाची गरज आहे. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई जर पाहिली तर त्यामध्ये आपल्या चुलीचा जो काय गॅस जो आहे चूल पेटवणारा जो गॅस आहे याची किंमत भरमसाठ वाढलेली आहे. परंतु आपल्याला या अशा प्रकारच्या इंधनाचा वापर केल्यानं आपण पर्यावरणाचं
प्रदूषण रोखू शकतो, नंबर 1. नंबर 2 आहे की जे आपल्या शेतीला लागणारं जे काही खत आहे, हे खत आपण आपल्या शेतामध्ये तयार करू शकतो, शेतीसाठी आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. आता सेंद्रिय शेतीमध्ये हिरवळीचं खताचा एक प्रकार येतो, हिरवळीचं खत. आता हिरवळीचं खतं जी असतात ती कोणती असतात? हिरवळीची खतं म्हणजे ताग किंवा जूट जो म्हणतो आपण, याची आपण पेरणी करून, बरू म्हणतो आपण याला, याची पेरणी करून याच्यामध्ये काही याची वाढ झाल्याच्या नंतर 2-3 फुटापर्यंत वाढ झाल्याच्या नंतर याच्या आपण काय करतो की नांगरणी करून ह्या वनस्पतींना जमिनीत गाडून नंतर त्याचं कुजवण्याची प्रक्रिया होते आणि यामधून सुद्धा आपल्या शेतीचा जो काय कर्ब आहे सेंद्रिय आहे, तर हे सेंद्रिय पदार्थ आपण वापरून आपण सेंद्रिय शेतीमध्ये याचा सेंद्रिय उत्पादन घेण्याकरता याचा वापर आपण करू शकतो. त्याच्यानंतरचा पुढचा जो भाग येतो तो म्हणजे सेंद्रिय पद्धतीची कीटकनाशके. सेंद्रिय कीटकनाशके. आता कीटकनाशके कोणती आहे पहा, ह्या कीटकनाशकामध्ये कीटकनाशके जी आहे पहा, कीटकनाशके यामध्ये येणारा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे की आपण निंबोळी अर्क यासारख्या सेंद्रिय कीटकनाशकाचा वापर करून आपण आपल्या शेतीमधलं जे काही कीड नियंत्रण आहे हे आपण करू शकतो. एवढंच काय, तर आपण जर शेतामध्ये पशुपक्ष्यांचा वावर जर वाढवला तर आपल्या शेतामधलं जे काही म्हणजे कीड जे आहे ह्या किडीवरती आपण नियंत्रण करू शकतो. किंवा बेडकासारखे निसर्गामध्ये बरेचसे असे काही मित्रकीड आहे, ह्या मित्रकिडी जसे की मुंग्या आहेत, मुंगळे आहेत, हे सुद्धा निसर्गताच काय करू शकतात, हे कीड नियंत्रण करू शकतात. अशी जी उपाययोजना आहे हे आज आपल्याला अवलंबणं ही गरजेचं आहे. दिवसेंदिवस याची आज गरज वाढू लागलेली आहे की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त शेती उत्पादन घेता येईल. आता याचा वापर करणं का गरजेचं आहे, ह्या सेंद्रिय खताचा आणि सेंद्रिय कीटकनाशकाचा वापर करणं का गरजेचं आहे, तर आपल्याला माहित आहे याचा वापर अनिर्बंधितपणे झाल्यामुळे याचा परिणाम हा आपलं जे काही जीवन आहे, आपलं जे अन्न आहे हे अन्न विष बनत आहे आणि यातूनच विषवृद्धी नावाची जी काही संकल्पना आहे की थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये विषाचा अंश जाणे, म्हणजेच आपल्याला माहिती आहे की मॅलेथिऑन, क्लोरोपायरिफॉस अशा अनेक घातक कीटकनाशके ही मिलीग्रॅममध्ये आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि यातूनच आपल्याला विविध आजारांना सामोरं जावं लागतं. आणि याचे परिणाम आज हे मानवावरच काय तर पर्यावरणावरती हे दिसू लागलेले आहेत. जमिनीच्या शेतीशी पिकाशी त्याच्या अंतर्भाव होऊ लागलेला आहे. त्याच्यामुळं अनेक समस्या यातून उद्भवत आहेत आणि याचा परिणाम आपल्या जीवनावरती, आपल्या पर्यावरणावरती होऊ लागलेला आहे. म्हणून आज आपल्याला सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय उत्पादने घेणे गरजेचे आहे. असं तुम्हाला शास्त्रीय कारण सुद्धा असू शकतं की सेंद्रिय उत्पादने आणि सेंद्रिय शेती आज काळाची गरज आहे. काय कारण आहे, त्याचं कारण आपल्याला लक्षात असलं पाहिजे की सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला पहिला मुद्दा सांगितला की रासायनिक खताचा व कीटकनाशकांचा पूर्णपणे प्रतिबंध करून देशी कसदार शेतीवाणाचा वापर करून निसर्गाचा समतोल राखून पूरक पद्धतीने केली जाणारी शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय. या शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये ऑर्गॅनिक म्हणतो आपण त्याला, आपला शब्द आपल्याला ऑर्गॅनिक हा शब्द होता. जसं का ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली फळे, भाज्या ह्या आज खरेदी करण्यामागचा बऱ्याचशा लोकांचा कल आज हा वाढलेला आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आहे की रासायनिक खताचा आणि कीटकनाशकांचा अनिर्बंधित वापर केल्यामुळे माती प्रदूषित झाली, पाणी प्रदूषित झाली. त्याच्यामुळे आपले पिण्याचे जे पाणवठे आहेत हे विषयुक्त झालेले आहेत. म्हणजे त्याचे परिणाम मानवावर आणि निसर्गावरती होऊ लागले. त्याच्यामुळं आपल्या संपर्कात असणारे जे काही प्राणी आहेत ह्या प्राण्याच्या शरीरामध्ये सुद्धा गेल्याने, दुधामधून म्हणा किंवा पाण्यामधून म्हणा, हे विषारी रसायनं गेल्यामुळे आपल्याला याचे परिणाम हे
दिसत आहेत, म्हणून आज आपल्याला सेंद्रिय उत्पादनं घेणे ही आज एक काळाची गरज मानण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो भाग पाहतो तो आपण तो म्हणजे मधुमक्षिका पालन. आता मधुमक्षिका पालन कशाला म्हणायचं की आपण पाहतो की मध गोळा करणाऱ्या ज्या मधमाशा असतात, ह्या मधमाशा ह्या मध गोळा करत असताना पोळ्यामध्ये मध हे जमा करतात. पण हे पोळे जेव्हा आपण मध काढण्याची प्रक्रियेमध्ये पारंपरिक पद्धतीने आपण जर पाहिलं तर याला धूर देऊन किंवा आगीचा वापर करून ह्या मधमाशांना पळवून लावलं जातं आणि यामधूनच ह्या मधमाशांचं जे काही निसर्गातलं जे स्थान आहे तर हे दिवसेंदिवस आपण कमी होताना पाहत आहे. म्हणजे पूर्वी जी काय मधमाशांची जी पोळे असायची ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि याला महत्त्वाची कारणं जी ठरली ती म्हणजे वाढत जाणारी जी काही लोकसंख्या आणि त्यामुळं होणारी जंगलतोड, या कारणामुळं आज जे काही मध जे आहे हा आज आपल्याला मध हा पूर्वीच जसा मिळायचा त्याप्रमाणे आज आपल्याला तो मिळत नाही. याची अनेक कारणं आहेत. मध हा पूर्वी अशा पद्धतीनं गोळा केला जायचा, म्हणजेच मध गोळा करत असताना अनेक प्रकारे हे पोळ्यांना वाईट पद्धतीने मशालीचा वापर करून मशालीचा वापर करून याचा चुराडा करणे, पोळ्याला पळून लावणे, त्याचे तुकडे करणे, यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान होत होतं. म्हणून आज मधुमक्षिका पालन आणि त्यापासून मिळणार जाणारा जो मध आहे आणि त्याचं आयुर्वेदातलं जे महत्त्व आहे हे आपल्याला दिवसेंदिवस हे पटत आहे. कारण की रासायनिक औषधाचा वापर केल्यामुळं त्याच्यामुळं आपल्या शरीरावरती त्याचे साईड इफेक्ट हे दिसू लागतात. म्हणून आज आपण या मधाचा वापर करून जी काही औषधं आहेत ही आयुर्वेदिक जी औषधं आहेत ही आयुर्वेदिक औषधांनी नैसर्गिक साधनाचा वापर करून आज आपण रोग बरे करण्याकरिता आपण परत पुन्हा आज ॲलोपॅथीकडे वळत आहोत. म्हणजे आज आपल्याला दिवसेंदिवस ही जी काही रासायनिक औषधं आहेत, घेतल्या जाणारी जी काही ड्रग्ज आहेत याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि हा टाळण्याकरिता आणि आपल्याला रोगमुक्त राहण्याकरिता आपल्याला आज या आयुर्वेदाची मदत घ्यावी लागते. आणि आयुर्वेदामध्ये जी काही दिल्या जाणारी जी औषधं आहेत ही औषधं ही मधामधून दिली जातात. याचं महत्त्वाचं कारण आहे की मधाकडे असणारा जो महत्त्वाचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे आपल्या आतड्यामध्ये हा मध हा आपल्या आतड्याच्या अस्तराकडून हा लवकर शोषला जातो आणि यामुळं आणि हा एक गुणधर्म जो आहे शोषणं जाणं. आणि दुसरा जो महत्त्वाचा गुणधर्म जो आहे की आयुर्वेदिक जी औषधं आहेत, आता या ठिकाणी तुम्हाला ही औषधाची यादी दिसत आहे. ही औषधं जी आहेत तर ही औषधं मधामध्ये लवकर विरघळतात आणि लवकर विरघळल्याने आणि आतड्याकडून लवकर शोषल्या गेल्यामुळं त्याचा आपल्या शरीरावर हा लवकर परिणाम दिसून येतो. म्हणून मधाचं महत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयुर्वेदामध्ये आहे. म्हणून हा मध गोळा करणारे ज्या मधमाशा आहेत या मधमाशांची आज शेती केली जाते. म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून या मधमाशाचा वापर करून शेतामध्ये कृत्रिम पद्धतीने मधमाशाची पोळी ही वाढवली जातात, त्याचं उत्पादन घेतलं जातं आणि ह्या मधमाशाच्या ज्या पेट्या वापरल्यानं मध काढणं सोपं होतं आणि मधाच्या पोळ्याचं मधमाशाचं होणारं जे नुकसान आहे तर हे नुकसान टाळलं जातं. म्हणजे निसर्गातला घटकाचं आपल्याला समतोल ठेवून आपल्याला शेती करत असताना शेतीला जोडधंदा म्हणून आपल्याला याचा वापर करत असताना आपल्याला निसर्गाचं संतुलन राखणं ही प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनं त्यानं आपलं काम करणं हे आज महत्त्वाचं आहे. यामुळं आज आपल्याला मधाकरिता आपल्याला औषधीकरिता याचं संवर्धन करणं, याची जोपासना करणं हे प्रत्येक व्यक्तीचं हे काम आहे. त्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे औषधी वनस्पतीची लागवड. आज आपल्याला तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदामध्ये औषधीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की घरामध्ये लहान बाळाला जेव्हा खोकला होतो किंवा खोकला येतो त्याला आपल्या घरातली जी आजी आहे, आई आहे, ही काय करते तर आयुर्वेदिक औषधाचा वापर करून त्याचा जो आजार आहे तो बरा करण्याकरिता त्याच्यावरती उपचार करत असते. जसं की आपल्याला जखम झाले की हळद जी आहे ही हळद लावली जाते. जेव्हा आपला हातपाय मुरगळतो तेव्हा हळदीचा लेप लावून किंवा सूज असेल सूज कमी करण्यासाठी
भुईलोण असेल किंवा यासारख्या बजरंगसारखे असे काही लेप्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अशासारखी जी उपचार करण्यासाठी घरगुती उपचाराकरिता आयुर्वेदाचा आपण सर्वप्रथम वापर करत असतो. जसं की खोकला लहान बाळाला लागल्यानंतर तुळशीची पानं, लवंगा ह्या मधामध्ये अद्रक टाकून त्याचं अद्रकाचे काही थेंब असेल त्याच्या रसाचे थेंब, त्याच्यानंतर तुळशीची पानं, त्याच्यानंतर लवंग असेल याचा वापर करून त्याला मधामधून त्याला चाटण दिलं जातं की जेणेकरून त्याचा जो खोकला आहे तर तो खोकला थांबवण्याकरता, त्याला येणारा जो ताप आहे तो ताप उतरवण्याकरता अशा आयुर्वेदिक पदार्थाचा आपण आज वापर करत आहोत. म्हणून आज भविष्यामध्ये आपल्याला ह्या आयुर्वेदाकडं वळावं लागणार आहे. म्हणजे आपण पुन्हा निसर्गाकडे चाललो आहोत. आपल्याला परत निसर्गाकडे जाणं गरजेचं आहे. कारण की दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या ज्या काही औषधामुळं किंवा विविध रासायनिक पदार्थामुळं कर्करोग होत आहे, म्हणजे कॅन्सर होत आहे. आणि कॅन्सर हा एक भयानक जी बिमारी आहे, तर ही बिमारी भविष्यामध्ये ही आपल्याला वाढण्याचे संकेत आपल्याला मिळत आहे. त्यामुळं आपल्याला जितके कमीत कमी रासायनिक पदार्थ आपल्या शरीरात जातील किंवा त्यांचा वापर कमी होईल तितकं आपलं आरोग्य हे चांगलं राहील आणि जास्त दिवस आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं हे जगू. यासाठी आपल्याला परत निसर्गाकडे जाण्याकरिता आपल्याला औषधी वनस्पतीची लागवड करणं ही आज काळाची गरज बनणार आहे. कारण की औषधी वनस्पतीचं महत्त्व आपल्याला सांगत असताना हे महत्त्व कशा पद्धतीनं आहे तर यामध्ये औषधी वनस्पतीची लागवड करणं खूप गरजेचं आहे. यामध्ये नैसर्गिक जे काही साधनं आहे ही साधनं वापरून रोगमुक्ती करण्यासाठी आयुर्वेदाची गरज होती. पूर्वीची ही जी औषध वनस्पती ही जंगलातून गोळा केल्या जायची आणि आता जंगलाचं प्रमाण घटत गेल्यामुळं आणि त्याचं महत्त्व हे एकमेकांना न सांगितल्या गेल्यामुळं आणि त्याचा वापर टाळून आज आपण रासायनिक औषधीकडेचा आपला वाढता जो कल आहे तो वाढत गेल्यामुळं ह्या आयुर्वेदाचं महत्त्व हे मधल्या काळामध्ये कमी झालं होतं. परंतु आज ह्या ड्रग्स घेतल्या गेल्यामुळं लहान बाळांवरती, मोठ्या व्यक्तीवरती त्याचे परिणाम हे दिसू लागलेले आहेत, म्हणजे साईड इफेक्ट दिसू लागले आहे. म्हणून आज आपण पुन्हा आयुर्वेदिक उपचार घेऊन रोगमुक्त होण्याकरिता आपण प्रयत्न करत असतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की आपल्याला रोगमुक्त आणि दीर्घायुष्य होण्याकरिता आपल्याला आयुर्वेदाची मदत घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून आयुर्वेदिक वनस्पती आपल्याला माहिती आहेत. मग कोणकोणत्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत? ह्या वनस्पती आपल्याला यामध्ये सांगत असताना वेलखंड आहे की ज्यामध्ये असणारा असारोम नावाचा जे काही पदार्थ आहे तो कफावरती काम करतो. आडुळसामध्ये पानातील असणारे व्हॅसिसिन नावाचं तैलद्रव्य असतं, त्या तैलद्रव्य हे खोकल्यावर गुणकारी असतं. त्यानंतर बेहडामध्ये चेबून लोसाइड्स पोट साफ करणं रेचक हा असतो. त्यानंतर हळकुंड जे आहे तर कुरकमीन नावाचा जो पदार्थ असतो हा घटक द्रव्यामुळं पोट त्यामध्ये कुकरमीनमध्ये जंतुनाशक म्हणजे जखम झाली असेल तर आपण ही हळद वापरतो. काकडशिंगा हा जो आहे तर हा पिस्टोसिन नावाचा जो घटक द्रव्य आहे यातून ताप कमी करण्याकरिता हा उपयोगी पडतो. त्याच्यानंतर बघा मुरुड शेंग ही जी काय आहे अल्कालाइड्स म्हणून हा घटकद्रव्य यामध्ये असतो आणि हा घटक हा पोटदुखीवर आणि जंत जे पोटातले जे जंत आहे ह्या जंताचा नाश करण्याकरिता याचा वापर केला जातो. त्यानंतर लहान बाळ झोपत नसेल तर आपल्याला माहिती आहे की घुटीच्या मार्फत आपली आजी ही जायफळ देऊन त्याला झोप त्या बाळाला चांगली लागण्याकरिता ही जायफळ दिले जातं. मग जायफळमध्ये कोणता असतो तर मायस्टिसिन नावाचा जो पदार्थ असतो तो पदार्थ झोप येण्याकरिता लहान बाळासाठी उपयुक्त असतो. म्हणजे अशा आयुर्वेदिक साधनाचा वापर करणं गरजेचं आहे, ही काळाची गरज बनलेली आहे. म्हणून आडुळसा असेल. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये माहिती आहे की डास पळून लावण्याकरिता आपण कॉईल वापरत असताना याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. म्हणून बऱ्याचदा लिंबाची पानं ही आपण धूर करून डासांना पळून लावण्याकरिता याचा आपण वापर करत असतो.
एवढंच काय तर असे अनेक जी उपयोग आहेत वनस्पती जे आहेत ह्या औषधी वनस्पतीचा वापर आपण ही घरगुती करतच असतो, परंतु याचा वापर वाढणं ही गरज आहे. जो पुढचा भाग जो आहे तो म्हणजे फळ प्रक्रिया उद्योग. आता फळ प्रक्रिया उद्योग हा कशा संबंधी आहे तर आपल्याला माहिती आहे की फळे हे नाशवंत असतात, त्याचा वापर केला नाही तर ती लवकर खराब होतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणून त्याची साठवण करणे, योग्य पद्धतीने त्याची साठवण करणे किंवा फळावरती प्रक्रिया करणे किंवा त्याला म्हणजे त्याला वाळवून म्हणा, त्याला खारवून म्हणा, त्याच्यावर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून त्याचं स्टोरेज करणं, साठवण करणं आणि नंतर त्याला विक्रीस आणणं हे फळ प्रक्रिया उद्योगामध्ये येणारा जो भाग आहे हा आहे. कारण की आज आपल्याला माहिती आहे दिवसेंदिवस ह्या फळाचा आज आपण उपयोग पाहता याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची पदार्थही तयार केले जातात. जसे की वर्षभर टिकवण्यासाठी परिरक्षकाचा वापर केला जातो. परिरक्षक कशाला म्हणतो आपण की साखर असेल, त्यानंतर मीठ असेल किंवा तेल असेल की हे पदार्थ अन्न टिकवण्यासाठी वापरले जातात. म्हणजे अन्न खराब होऊ नये यासाठी वापरले जाणारे जे पदार्थ असतात त्याला आपण परिरक्षके म्हणतो. आणि परिरक्षकाचा वापर करून आपण अन्न पदार्थ ही वर्षभर टिकवून ठेवू शकतो. यामध्ये आपल्याला माहिती आहे लोणचं, मुरंबी असतील, साखर घालतो आपण त्याला, जाम असेल, सॉस असेल, यासारख्या जेली असेल, यासारख्या पदार्थाचा आपण वर्षभर त्यांचा वापर करण्यासाठी आपण यांच्यावरती टिकवण्याच्या पद्धती वापरून आपण अन्नपदार्थ फळप्रक्रिया उद्योगामध्ये अन्न टिकवण्याच्या पद्धती आपण ह्या वापरतो. आणि या पद्धतीचा वापर गेल्यामुळे ती आपल्याला वर्षभर वापरता येतात. आता वर्षभर वापरासाठी त्यावरती वाळवणं, जसं की वाळवण्यामध्ये तुम्ही द्राक्ष असतील, द्राक्षामध्ये वाळवण्याचे त्याची मनुके तयार करता येतात. त्यानंतर खारीक असेल ज्यापासून आपण त्याला वाळवून त्याच्यापासून आपण खजूर जे आहे त्याला वाळवून आपण त्याच्यापासून खारका तयार करू शकतो. नारळ असेल, नारळापासून आपण खोबरं तयार करू शकतो. अशा पद्धतीनं आपण वाळवणे असेल, त्याच्यानंतर खारवणे, जसे विविध प्रकारचे आहेत खारवण्याची म्हणजे त्याला मीठ लावणे, त्याच्यानंतर साखर घालणे, हवा बंद करून ठेवणे, यासारख्या प्रक्रिया करून आपण शीतगृहामध्ये सुद्धा अन्न फळ प्रक्रियामध्ये अन्न ठेवू शकतो. आणि ही दिवसेंदिवस खूप काळापर्यंत ही टिकवून ठेवल्या जाऊ शकते आणि याचा वापर करून आपण वर्षभर त्याचा वापर करू शकतो. अर्थातच हा जो हेतू आहे तो आर्थिक लाभासाठी सुद्धा आपण हे करू शकतो. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पद्धतीने फळाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची मागणी वाढत आहे. म्हणून आज आपल्याला परकीय चलन यामधून उपलब्ध होऊ शकतं. जसं की परकीय चलनामध्ये आपल्याला माहिती आहे की काजू आहे, बदाम आहे, आंबा आहे, यांना विदेशामध्ये सुद्धा मागणी आहे. आणि यातून आपली जो काय आर्थिक जी काय परिस्थिती आहे तर ही परिस्थिती आपण सुधारू शकतो. म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून जर आपण फळ उद्योग जर प्रक्रिया जर का आपण वाढवली तर यातून आपला खूप मोठा फायदा यामध्ये होऊ शकतो. अशा प्रकारे फळ प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करण्याजोगं भरपूर यामध्ये आहे आणि ते आज करणे ही आज आपली काळाची गरज बनलेली आहे.